बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण। या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल। आतापर्यंत 150 जणांची चौकशी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून खळबळजनक फोटो पोस्ट। हाके आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र जेवतानाचा फोटो पोस्ट। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांकडून आणखीन एक फोटो एक्सवर पोस्ट। लक्ष्मण हाके आणि कैलास फडचा फोटो पोस्ट। अंजली दमानियांकडून व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचं स्टेटमेंट शेअर। राजश्री मुंडे, अभय मुंडे, राजेंद्र घदमट आणि वाल्मिक कराडचं स्टेटमेंटमध्ये नाव। अजूनही म्हणता संबंध नाही, दमानियांचा सवाल। अंजली दमानियांकडून मराठा ओबीसी वादात तेल टाकण्याचं काम। अमोल मिटकरींचा आरोप। अंतरवाली सराटीत गोळीबार झाला तेव्हा धसांना गँग दिसल्या नाहीत। सुरेश धस हे फक्त देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतायत। देशमुखांच्या हत्येला जातीचा रंग दिला जातोय, लक्ष्मण हाकेंचा आरोप। वाल्मिक कराडचे संबंध शरद पवार, जयंत पाटील, सुळे, धसांसोबतही। निवडणूक जिंकण्यासाठी वाल्मिक कराडचा वापर करून घेतला, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। पुण्यामध्ये दर 2 दिवसाआड कोयता गँगद्वारे हत्या होतात। पुण्यातल्या कोयता गँगद्वारे होणाऱ्या हत्यांवर शरद पवार गप्प का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग। सीआयडीकडून वायभसे दाम्पत्याची पुन्हा चौकशी। खंडणी प्रकरणात विष्णू चाटेचं व्हॉइस सॅम्पलही घेतलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याची फोर्ड कार केज पोलिसांनी ताब्यात घेतली। सरपंच संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये दोघांमध्ये चर्चा। संतोष देशमुखांच्या हत्येआधी 2 दिवसांपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते। अमोल मिटकरींचा दावा। धस यांचा सीडीआर काढून त्यांचीही चौकशी व्हावी, मिटकरींची मागणी। धस यांच्याबाबतच्या प्रकरणातले पुरावे योग्य वेळी बाहेर काढणार, अमोल मिटकरींचा इशारा। 2001च्या पाथर्डीतल्या दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कुणासोबत, मिटकरींचा नाव न घेता धस यांच्याकडे रोख। धस यांचा बोलविता धनी कोण आहे हे शोधावं लागेल, मिटकरींचा हल्लाबोल। इतिहासात सुरेश धस हेच आका होते, मिटकरींचा आरोप। भाजप आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरींचे आरोप फेटाळले। आरोपांची चौकशी झाली असून क्लीन चिटही मिळाली। देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा हा प्रकार, धस यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडला बीड प्रकरणात अटक, मात्र अजूनही व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू। सीडीआर काढून बीड प्रकरणाचा तपास करावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी। ओबीसी नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली। आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी चुकीची असंही ओबीसी नेत्यांनी अजित पवारांना सांगितलंय। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली। सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत न स्वीकारण्याचा कुटुंबियांचा निर्धार। सिंधुदुर्गात सरपंच संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी। धनंजय मुंडेंनी जमीन बळकावली, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या। सारंगी महाजन यांचा गंभीर आरोप। पंकजा मुंडेंचाही यात सहभाग, सारंगी महाजनांचा घणाघात। जमिनीचा व्यवहार सारंगी महाजनांच्याच संमतीनं, त्या व्यवहाराचा धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्याशी दुरान्वय संबंध नाही, गोविंद मुंडेंनी आरोप फेटाळले। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहांची भेट घेतली। राज्यातील पालकमंत्री पदाचं वाटप तसंच सर्वच राजकीय प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती। यावेळी प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा। पुढच्या 15 दिवसात संघटनेत मोठे बदल पाहायला मिळतील, शरद पवारांचं युवकांच्या बैठकीत भाष्य। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही आणि प्रस्थापितांऐवजी सर्वसामान्य कुटुंबातील चेहऱ्यांना संधी देण्यात येणार, शरद पवारांच्या युवक बैठकीत घोषणा।
शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं. विधानसभा निवडणुकीत विरोधकांना घवघवीत यश मिळण्यामध्ये संघाच्या कामाचा मोठा वाटा असल्याची पवारांची कबुली. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार. रोहित पवारांची एक्स पोस्ट करत माहिती. बारामतीतील 16 ते 20 जानेवारी दरम्यान असणाऱ्या कृषी प्रदर्शनाला दोघंही उपस्थित राहणार. मनसे आणि भाजप युती झाली तर स्वागतच. भाजप आणि मनसे एकत्र आल्यास भाजपची ताकद वाढेल. मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. भाजप मनसे युतीच्या चर्चांमुळे शिवसेना नाराज. ज्या मनसेमुळे शिवसेनेचे उमेदवार पडले त्यांना महायुतीत कसं घेणार, शिवसेनेचा सवाल. राज ठाकरेंची भूमिका बदलती, शिवसेनेचा मनसेला टोला. शिवसेना ठाकरे पक्षाचे अनेक खासदार आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील. उदय सामंत यांचं वक्तव्य. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी संघ दक्ष. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. अहिल्यानगरच्या पिसळक निंबळक गावामध्ये रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाची वंदे मातरमनं सुरुवात. वंदे मातरम राष्ट्रगीत असावं असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. इंग्रजी शाळांमधील शिक्षकांच्या मराठी भाषा विषयाच्या चाचण्या घेण्यासंदर्भात शिक्षण विभागाचा विचार. इंग्रजी शाळात विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न. बारामती पॅटर्नचं मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेलांकडून कौतुक. बारामती अॅग्रो ट्रस्टच्या सीईओंनी दिल्लीमध्ये नडेलांची भेट घेतली. सिडकोच्या घरांच्या किमती करोडोच्या घरात. खासगी बिल्डरांप्रमाणे सिडको घरांच्या किमती आकारतंय अर्जदारांची तक्रार. काही ठिकाणी किमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ. या संदर्भात वाटलं तर फेरविचार करू. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्या. औषध आणि अन्नपदार्थांमधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना. रस्ते अपघातात जखमी मृतांसाठी केंद्र सरकारची घोषणा. रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मार्च महिन्यापासून कॅशलेस उपचाराची सुविधा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती. मुंबईतील पवईला खैरानी रस्ता आणि घाटकोपरशी जोडणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण. रस्त्याचं अनोख्या पद्धतीनं सुशोभीकरण. खैरानी रोड येथील डोंगराळ भागाच्या ठिकाणी किल्ल्याचं स्वरूप. महिलांसाठी देशातील पहिल्या हायटेक चालत्या फिरत्या स्नानगृहाचं मुंबईमध्ये लोकार्पण. मंत्री मंगलप्रभात लोढांची संकल्पना आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांची याबाबत मागणी होती. मुंबईतील हवेच्या खराब गुणवत्तेवरती दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी. हवेच्या गुणवत्तेसाठी पालिका प्रशासनानं काही भागात बांधकाम बंदी लागू केली होती. पश्चिम रेल्वेकडून 9 महिन्यात विनातिकीट प्रवाशांकडून 104 कोटी वसूल. लोकल, मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवाशांची धरपकड. सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीनं दूर करा. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना. सोयाबीन खरेदीचं पेमेंट जलद गतीनं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचेही निर्देश. विशाळगडावर जाण्यास भाविकांना आणि पर्यटकांना सशर्त परवानगी. सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांना विशाळगडावरती जाता येणार. HMPV आजाराचे भारतात 6 रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी 6 बेड्सची व्यवस्था. मुंबई महानगरपालिका कर्मचारी संघाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीचं आयुक्तांना पत्र. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी. नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन. लाडक्या बहिणी योजनेचं काम केल्यानंतर पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह 6 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल. काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या सिद्धार्थनगरमधील वैभव वाघे या तरुणाला बेदम मारहाण केली होती. बांगलादेशींना मालेगावात जन्मदाखला दिल्याच्या प्रकरणी घोटाळ्याचा तपास करण्यासाठी SITची स्थापना. किरीट सोमय्यांनी फडणवीसांचे आभार मानले. 2 जहाल महिला माओवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि CRPF दलासमोर आत्मसमर्पण. शासनानं 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. शहरी नक्षलवाद प्रकरणी आणखी 2घांना जामीन मंजूर. रोना विलिन्स आणि सुधीर ढवळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. प्रत्येकी 1 लाखाच्या
जात मुचलक्यावर सुटका करण्याचे आदेश. पालघरमधल्या आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर. प्रसूती झालेल्या एका महिलेला बाळांवरती उपचार करण्यासाठी पालघर ते जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. यामध्ये आईचा मृत्यू. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या 71 वर. आरोग्य प्रशासनानं 5 बाधितांच्या केसांचे आणि डोक्यावरील त्वचेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. धाराशिवच्या वाशी पोलीस ठाणे परिसरात अचानक स्फोट. पोलीस स्टेशनच्या काचा फुटल्या, घरांचे पत्रे उडाले. मोबाईल शॉप, ग्राहक सेवा केंद्राचंही नुकसान. अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरामध्ये 100 रुपयांच्या बनावट नोटांसह तिघांना अटक. चांदूर रेल्वे पोलिसांच्या पथकाची कामगिरी. ठाण्यातल्या डॉग केअर सेंटरमध्येच 2 मुक्या प्राण्यांना कर्मचाऱ्यांची मारहाण. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड. वर्तकनगर पोलीस ठाण्यात सेंटरच्या विरोधात गुन्हा दाखल. सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात तब्बल 1201 किलो चांदी आणि 2.5 किलो सोन्याचा वापर करून नक्षीकाम. महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करणारं झुंबरही बसवलं. धाराशिवमध्ये नवरात्र महोत्सवात श्री भवानी मातेची विशेष रथालंकार महापूजा. शाकंभरी नवरात्राचा आजचा 3रा दिवस. एक देश एक निवडणूकवरती जेपीसीची पहिली बैठक. खासदारांनी 18,000 पानांचा अहवाल दिला. मसुदा घटना विरोधी असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी. तिकीट बुकिंगच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती. 6 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी. तिरुपतीतील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून शोक व्यक्त. मुख्यमंत्री आज जखमींची भेट घेणार. उत्तर प्रदेशात गेल्या 72 तासात थंडीमुळे 29 जणांचा मृत्यू. 16 जिल्ह्यांमध्ये थंडीचा इशारा. 2 दिवसांनंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज. बांगलादेशच्या युनूस सरकारनं माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह 97 लोकांचे पासपोर्ट रद्द केले. जुलैमध्ये झालेल्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा शेख हसीनांवर आरोप. ऑस्ट्रेलियाच्या रॉटनेस्ट आयलंडजवळ सीप्लेन समुद्रात कोसळलं. या दुर्घटनेमध्ये 3 पर्यटकांचा मृत्यू. 4घांना वाचवण्यात यश. अपघातात पायलटचाही मृत्यू. भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवनं कुटुंबियांसह शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तान गमावण्याची शक्यता. पाकिस्तानमधील क्रिकेट मैदानांवर पुरेशी तयारी नाही. 25 जानेवारीपर्यंत मैदानांवरची तयारी पूर्ण न झाल्यास यूएईमध्ये सामने होण्याची शक्यता. प्रख्यात कवी, पत्रकार, चित्रपट निर्माते प्रितीश नंदी यांचं निधन. वयाच्या 73व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अनुपम खेर यांची सोशल मीडियावर माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.